सगळेजण नारायण राणेंचं भाषण ऐका. नारायण राणे विरोधी पक्ष नेत्या म्हणजे भाषण करतात. तेवढं जरी तुम्ही थोडंसं शिकला तर तुमची विधिमंडळातली कारकीर्द उजवी ठरू शकते असं पवार साहेबांनी वारंवार सांगितलं होतं. ते मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलं. आणि म्हणूनच त्यांचा आणि दादांचा सुद्धा सहवास अजितदादांचाही राहिला अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये. मगाशी आपण उद्याजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत. 2010 सालामध्ये ते राज्याचे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली होती. काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणेसाहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल. त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते, माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे. यांनी सांगितलं मी शब्द दिलाय, आघाड्यात दिलाय, सुनीलला दिलाय, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार. आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काही पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं श्रेय राणेसाहेबांना जात आहे हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं. जीवनामध्ये असे अनेक ऋणानुबंधाचे संबंध येतात, त्याच्यातून भविष्याची वाटचाल कशा पद्धतीने करावी याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. मेडिकल कॉलेज तर कोकणामध्ये उभं राहील. शासकीय रुग्णालयाच्या खेरीज मेडिकल कॉलेज हे कधी कोणाच्या स्वप्नामध्ये आलेलं होतं, पण ते स्वप्न कोकणवासियांचं साकार करण्याचं काम राणेसाहेब आपण त्यावेळेला केलं. आम्ही सारेजण या ठिकाणी आलो होतो. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतात. अशा वेळेला नितेश असेल, आपला विचाराचा वारसा चालवण्याचा त्या निमित्ताने ते प्रयत्न करतायत. वाचन हे तुमचं आहेच. मराठी भाषेवरचं प्रभुत्व, अत्यंत अचलकित पद्धतीचं मराठी बोलणं हे आपलं खासियत त्या ठिकाणी आहे. राजकारणाचे बारकावे करत असताना सुद्धा मला रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण प्रदेशाध्यक्ष आहात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला राणे पॅटर्न फक्त राणेच दाखवू शकतात. आणि एका वेळेला भाजप आणि शिवसेनेची बिनविरोध जिल्हा परिषद कसं येऊ शकते हे एकदा राणे साहेबांनी मला शिकवलं तर रायगडला मला त्याचा खूप उपयोग होईल एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याहीपेक्षा आज त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीलाच आपण सारेजण या क्षणाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत. त्याचं मला स्वतः या ठिकाणी उपस्थित राहता आलं याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. राणेसाहेब आपल्याला उदंड आयुष्य मिळावं. 75वी तर साजरी होईलच, पण आपला सहस्र चंद्रदर्शन सोहळा सुद्धा याच नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आहेत याच पद्धतीने आपल्यालाही मोठं मिळावं. बोललं तर पुन्हा बोलतोय, मी देवेंद्रजींना बोलतोय, गडकरी साहेब सुद्धा तिथे आहेत. पण एक सुंदरसं भावगीत आहे, जीवनातली घडी अशीच राहू दे, तशी जीवनातली घडी असून इथपर्यंत जमलेली. माझ्या सही चव्हाण साहेब तुमच्या डाव्या हाताला बसलेला आहे, राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याचं जाण आणि भानीव ठेवून ही घडी अशीच राहू दे एवढंच राणेसाहेबांच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज दादा हयात नाही, दादा असते तर निश्चितच आपल्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्या ठिकाणी आले असते. आज वहिनी पोटनिवडणूक असल्यामुळे आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने आणि तमाम कोकणवासियांच्या वतीने आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब. आपल्या ओघवत्या शैलीने, ओघवत्या वाणीने या ठिकाणी जीवनातली ही घडी अशीच राहू दे अशी शुभेच्छा व्यक्त करत या ठिकाणी आठवणींना उजाळा दिलात. आठवणींची काही पानं या ठिकाणी उलगडून दाखवलात. आणि राणेसाहेब म्हणजे रुबाब, राणेसाहेब म्हणजे आक्रमकता, राणेसाहेब म्हणजे संवेदनशीलता आणि हळवं मन सुद्धा. यानंतर या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहे. संघटन कौशल्याने कार्यकर्त्यांना जोडणारे आणि पक्षाला बळकटी देणारं अभ्यासू व्यक्तिमत्व रवींद्रजी चव्हाण साहेब, जमिनीवर काम करत जनतेशी नाळ जुळवणारे आणि प्रामाणिक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमानिमित्त राणेसाहेबांना शुभेच्छा देत आहेत. सर्वांना विनंती आहे, दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज आपण सर्वजण एका विशिष्ट अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर आज दादांचा 74वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दादांबद्दल या वाढदिवसाच्या निमित्ताने काय बोलावं. खरं तर माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी दादांकडून भरपूर काही
जे राजकारणामधले धडे घेतले पाहिजेत ते सर्व धडे मला जर कोणी विचारलं की तुला राजकारणामधले असे धडे काही हे कोणी शिकवले, तर मी असं नेहमीच सांगतो, दादांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी कोकणामध्ये ही जी वाढत चालली आहे ती फक्त ना फक्त दादांमुळेच वाढली आहे, हे मी नेहमी सांगत राहतो. त्याचं कारणच एक आहे, तळागाळातील असणारा प्रत्येक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हे दादांनी नेहमी केलं. आणि त्यामुळे कोकणामध्ये आज ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टी वाढत चालली, ही खरं तर दादांनी प्रवेश केल्यानंतर सातत्याने त्यामध्ये वाढ होणं हे होत राहिलं, याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यावेळेला दादांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा म्हणतो त्यावेळेला मला सर्वजण काहीतरी सांगतायत, तर मलाही त्यांच्या जीवनामध्ये माझ्याशी घडलेला प्रसंग सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला आठवतं 2009ला मी ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी दादांची आणि माझी भेट झाली आणि दादांनी मला सांगितलं की रवी, या पक्षामध्ये तुला नेतृत्व करतोय, लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आहे. खरं तर तू ज्या क्षेत्रातून आलायस त्या क्षेत्रामध्ये अशी संधी मिळणं हे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे या संपूर्ण भागामध्ये जे तुला करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न कर. एक तुम्हाला प्रसंगही आठवतो, विधानसभेमधील असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींबद्दल आणि लोकप्रतिनिधींचा मान हा राखला गेला पाहिजे हे ताकदीने सांगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते त्यावेळेला विधानसभेमध्ये मला आठवतं की दादांचा थोडासा हाताला मार लागला होता आणि मार लागलेला असताना दादा सभागृहामध्ये त्याही परिस्थितीमध्ये आले आणि एका न्यूज चॅनलमध्ये आमदार आणि आमदारांबद्दल काही ना काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य निखिलजी वाघे साहेबांनी केलं होतं आणि त्यावेळेला दादांनी सभागृहामध्ये ज्या ताकदीने असं ते म्हणाले की तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही, या सभागृहामध्ये जो व्यक्ती या ठिकाणी येतो तो प्रत्येक 5 वर्षानंतर अग्निपरीक्षा देऊन येतो, त्यामुळे तुम्ही हे सांगण्याची गरज नाही आणि तुम्ही जे म्हणताय ते अत्यंत चुकीचं आहे असं सांगणं. आणि मला आठवतं की सभागृहामध्ये असणारे सर्व पक्षातील असणाऱ्या सर्व आमदार हे त्यावेळेला दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हा तो प्रसंग हा सांगणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण दादांच्या नेतृत्वामध्ये या ताकदीने हा संपूर्ण कोकण आणि कोकणातील असणारा भाग हे आपण सर्वजण जेव्हा काम करतोय, मी फक्त या प्रसंगी एवढंच सांगेन की दादांना गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की आपण आपल्याला चांगलं आरोग्य आणि आम्हा सर्वांना त्यांचे असेच शुभाशीर्वाद राहू देत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आपण शांत मितभाषी व्यक्तिमत्व आहात, पण तेवढ्याच संवाद कौशल्याची आपल्याकडे जबरदस्त ताकद आहे. या निमित्तानं प्रत्येक लोकनेता येऊन, प्रत्येक लोकप्रतिनिधी येऊन राणे साहेबांबद्दल भरभरून बोलतो आहे, कौतुक करतो आहे आणि ही खरंच आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. कार्यक्रमाच्या मध्यावर आपण उभे आहोत आणि यानंतर आता प्रहार प्रकाशन कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. मी विनंती करतो या निमित्ताने प्रहार प्रकाशनने कॉफी टेबल बुक हे राणेसाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारा एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्याचा मानस केला होता आणि त्याचं आता उद्घाटन या ठिकाणी प्रकाशन आहे. ते मान्यवर, सर्वच मान्यवर देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब, नारायणराव राणे साहेब, नीलमताई राणे,
माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुनीलजी तटकरे साहेब, माननीय उदयजी सामंत साहेब, माननीय श्री आशिषजी शेलार साहेब, दीपकभाई केसरकर, माननीय आमदार प्रवीणजी दरेकर, नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब, आमदार प्रसादजी लाड, किरणजी सामंत, प्रमोदजी कामत यांच्या हातामध्ये हे तुफान दिसतं आहे. आणि हे कॉफी टेबल बुक राणे साहेबांचं व्यक्तिमत्व, राणे साहेबांचा जीवनपट उलगडणारं या ठिकाणी प्रहार प्रकाशन संतोषजी वांगणकर आणि किशोरजी राणे यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी कॉफी टेबल बुकचं प्रकाशन होत आहे. या कॉफी टेबल बुकमध्ये राणे साहेबांच्या जीवनाची क्षणचित्र आपल्याला बघायला मिळतील, इतिहासामध्ये डोकावायला मिळेल आणि राणे साहेबांचा संपूर्ण जीवनपट आहे तो या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळेल. चला, कॉफी टेबलचा बुकचं हे प्रकाशन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण पुनश्च आसनस्थ व्हावं. आणि आता या ठिकाणी अमृत क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. तो अमृत क्षण या ठिकाणी आलेला आहे. राणे साहेबांचा, आपल्या दस्तूरखुद्द नारायणराव राणे साहेबांचा सन्मान सत्कार होतो आहे. मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती करेन की शाल, गणेश प्रतिमा आणि बुके देऊन या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते राणे साहेबांच्या या बुलंद नेतृत्वाचा आपण सन्मान करावा. राणे साहेब म्हणजे धगधगता अंगार, राणे साहेब म्हणजे बुलंद नेतृत्व, एक आक्रमक तोफ आणि आपल्या अथक लढ्याची विजयी पताका संपूर्ण भारतभर फडकवणारे माननीय नारायणराव राणे साहेब यांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी करताहेत. माननीय महाराष्ट्र राज्याचं एक द्रष्ट नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राणे साहेबांचा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच आनंदानं तेजाळलेल्या मनासह सन्मान करतो आहोत, सत्कार करतो आहोत. आणि हा कोकणवासियांसाठी अमृत क्षण आहे, कारण अमृत महोत्सवी वर्षारंभ आज सुरू झालेला आहे आणि पुढील वर्षभर आपण कार्यक्रमाच्या मांदियाळीमध्ये राहणार आहोत. या कार्यक्रमाचा हा शुभारंभ मान्यवरांना विनंती करेन की आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हावं. शाल, गणेश प्रतिमा आणि बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केलेला आहे आपले कोकणचे लोकनेते, लोकनायक माननीय माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब. आणि आता आपण सत्काराला उत्तर देण्यासाठी नारायणराव राणे साहेबांच्या उत्तराची आणि प्रबोधनाची, संबोधनाची वाट बघतो आहोत. मी विनंती करतो आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये. दोन मिनिटं थांबा. या ठिकाणी आलेल्या सूचनेनुसार नारायणराव राणे साहेब आहेत ते यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देतील. पण तत्पूर्वी आपण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहोत ते नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नितीनजी गडकरी साहेबांसोबत एक ब्रँड येतो आणि तो ब्रँड म्हणजे एक आदर, एक सन्मान आणि राजकारणातलं एक बुजुर्ग व्यक्तिमत्व, एक सभ्यता आणि शिष्टाचाराचं पालन करणारं व्यक्तिमत्व, रस्त्यांचं जाळं विणणारं व्यक्तिमत्व आपल्यासमोर या ठिकाणी संबोधित करत आहेत, शुभेच्छा देत आहेत नितीनजी गडकरी साहेब. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, ज्यांनी वयाची 74 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि आता 75व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, असे महाराष्ट्राचे आमच्या सगळ्यांचे लोकनेते आदरणीय नारायणराव राणे, सौ बहिणी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे, मंचावर उपस्थित महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्रीगण, आमदारगण, उपस्थित सर्व अतिथीगण आणि माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, नारायणराव राणेंचं जीवन माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळापासून मला अतिशय जवळून बघण्याची संधी मिळाली. 1995 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मीही मंत्री होतो, राणेसाहेब पण मंत्री होते. पण त्याआधी राणेसाहेबांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचे उतार चढाव आले आणि त्या सर्व संघर्षावर मात करत ते पुढे कसे गेले याचा इतिहास आपल्या सगळ्यांना जवळून माहिती आहे. वडील गिरणी कामगार होते, आईचा आशीर्वाद बरोबर होता. कठीण परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी लागली. अतिशय कठीण काळात त्यांनी शिक्षण घेतलं.
नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्या ठिकाणी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या संपर्कामधून त्यांनी आपल्या कार्याचा शुभारंभ केला. लवकरच शिवसेनेचे नेते म्हणून ते नगरसेवक झाले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस्टचे 3 वेळा अध्यक्ष राहिले. लोकाधिकार समिती आणि मुंबई महानगरपालिका या सगळ्या कारामध्ये त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. त्यानंतर आमदार झाले आणि 95 साली मंत्री झाले. विधिमंडळामध्ये मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि ज्यानंतर सरकार गेलं त्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही निश्चितच आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. राणे साहेबांबरोबर मी पण विरोधी पक्षनेता होतो. मधल्या काळामध्ये विरोधी पक्षनेता होण्याच्या आधी बांधकाम मंत्री होतो. बांधकाम मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यानंतर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. जवळ 18 ते 20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात कार्य करण्याची संधी मला मिळाली आणि नंतर मग मी दिल्लीला गेलो 2009 साली पक्षाचा अध्यक्ष म्हणून. पण या सगळ्या काळामध्ये जे मित्र मी मिळवले त्या मित्रांमध्ये माझा अतिशय जवळचे पारिवारिक ज्येष्ठ मित्र मार्गदर्शक म्हणून नारायण राणे यांचा उल्लेख माझ्या आयुष्यात नेहमीच राहील. आताच मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम केलं तेव्हा मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधणं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण होत होता. वरळी बांद्रा सीलिंगचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं होतं. बाळासाहेब ठाकरे होते, प्रमोद महाजन होते. त्या कार्याचा शुभारंभ त्या काळात झाला होता. या सगळ्या कामामध्ये जेव्हा जेव्हा मला अडचणी येत होत्या त्यावेळी ज्यावेळी मी त्यांच्याकडे जाऊन माझी अडचण सांगायचो तेव्हा अतिशय समर्थपणे सगळी कामं झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री म्हणून ते दरवेळेला माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांचं एवढं खंबीर समर्थन मिळालं म्हणूनच त्यावेळी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे हायवे, वरली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट सारखे अभूतपूर्व प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी मला मिळाली. पण राणे साहेबांच्या जीवनामध्ये ज्यावेळी आमचं सरकार येऊ शकलं नाही, सुनील तटकरेंनी सांगितलं की राजकारणामध्ये बराचसा इतिहास असा असतो तो भूतकाळातला इतिहास लक्षात ठेवायचा असतो, वर्तमान काळात त्याचा अभ्यास केला पाहिजे, कारण भविष्य काळामध्ये योग्य मार्ग निवडायचा असेल तर भूतकाळातल्या इतिहासाचा वर्तमान काळात अभ्यास केला तर तो उपयोगी ठरतो. पण त्याची सगळीच काही जाहीरपणे चर्चा करता येत नाही कारण ते परिस्थितीरूप योग्यही होत नाही. पण राणेसाहेबांच्या या सगळ्या राजकीय जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक विशेषता होती. विशेषता ही होती की सुस्पष्ट विचार, परखड स्पष्ट नेतृत्व, मी करीन, मी बघीन, हो तर हो, नाही तर नाही. जे पटलं ते ठोकून मांडलं, जे पटलं नाही ते मांडलं नाही आणि राजकीय जीवनामध्ये आपल्या विचारानुरूप त्यांनी नेतृत्व दिलं. एका फिलॉसॉफरने चांगलं सांगितलंय की खरा नेता जर ओळखायचा असेल तर त्याची एक महत्वाची परीक्षा आहे, कसोटी आहे की वेदर यू वॉन्ट टू लीड द पीपल ऑर लीड बाय द पीपल. पण राणे साहेबांनी कधीही कुठला निर्णय घेत असताना नेहमी लोकांचं हित काय आहे, जनतेचं हित काय आहे, लोकप्रियतेचा विचार न करता खंबीरपणे तो प्रश्न खंबीरपणे मांडला, स्पष्टपणे मांडला, कधी कोणाची मुरवत केली नाही. त्यांचं प्रशासकीय कौशल्य मंत्री म्हणून सगळ्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांच्याकडे डेअरी डेव्हलपमेंट, दुग्ध व्यवसाय हे खातं होतं. मग महसूल विभागाची जबाबदारी आली आणि त्या काळामध्ये शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांमध्ये सगळ्यात प्रभावी कामगिरी करणारे कोणी मंत्री म्हणून नारायण राणे यांचा सगळ्या महाराष्ट्रात उल्लेख व्हायचा. पण या इथपर्यंतचा इतिहास तर फारच आहे, पण त्यानंतर सगळ्यात महत्वाचा इतिहास जो आहे
तो म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी केलेलं काम. मी याकरता असं म्हणतो की आता संचालन करणारे आम्हाला सगळ्यांनाच अभ्यासू नेता म्हणत होते, परंतु महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अनेक नेते होऊन गेले. पण नारायण राणे ज्यावेळी विरोधी पक्षाचे नेते झाले त्यावेळी आम्हाला सगळ्यांना, त्यांच्या मित्रांनाही आणि त्यांच्या विरोधकांनाही, ते एवढे प्रभावी विरोधी पक्षनेते ठरतील असं स्वप्नातही वाटलं नाही. कारण त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचे विचार लक्षात घेता विधिमंडळामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये विषयाचा अभ्यास करून, परखड विवेचन करून सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून सत्तारूढ पक्षाला कैचीत पकडणं, याचा लोकतांत्रिक कौशल्य खूप महत्वाचं आहे. पण मी विनंती करेन सगळ्या तरुण आमदारांना की तुम्हाला काही जर शिकायचं असेल तर राणे साहेबांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून दिलेली जेवढी भाषणं आहेत त्याचं वाचन तुम्ही एकदा जरूर करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की विरोधी पक्ष नेता किती प्रभावीपणे, किती योग्य रीतीने बोलू शकतो. त्यांची शैली आक्रमक होती, पण कोणाच्या जखमेवर मीठ सोडून त्याला अपमानित करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला. आपल्या मुद्द्याशी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. आपला मुद्दा पूर्ण विश्वासाने अतिशय आक्रमक रीतीने मांडला. आणि ते मांडत असताना त्यांचं जे कौशल्य होतं, त्यांचं ते वक्तृत्व होतं, खरं म्हणजे ते उदाहरण योग्य नाही आहे. पण सत्य आहे म्हणून मी त्यांची क्षमा मागून तुम्हाला सांगतो की कधी कधी क्रिकेटच्या मॅचमध्ये, 5 दिवसाच्या टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये शेवटी कुठेतरी 3-4 ओव्हर बाकी असताना जेव्हा पहिला किंवा दुसऱ्या नंबरचा खेळाडू आऊट होतो तेव्हा नाईट वॉचमन म्हणून कोणीतरी खेळाडू येतो आणि तो ते ओव्हर खेळतो आणि दुसऱ्या दिवशी अशी बॅटिंग करतो की ओपनिंग बॅट्समनही विसरतो आपण, मिडिल लेव्हलही विसरतो, कारण तो इतकी सुंदर बॅटिंग करतो की ती लोकांच्या लक्षात राहते. राणे साहेबांकडनं त्यांचा एकंदर स्वभाव, मंत्रीपद हे सगळं बघताना विरोधी पक्षाचा नेता म्हणून जी कामगिरी करावी लागते की एवढी नेतृत्वदीपक कामगिरी ते करतील असं कोणाला वाटलं नव्हतं. पण या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अभ्यासू भाषणं विधिमंडळात दिली. इंडस्ट्री असेल, ऍग्रिकल्चर असेल, प्रशासन असेल, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, विरासत याचं जतन झालं पाहिजे, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचे अधिकार साबित राहिले पाहिजे, लेजिस्लेटिव्ह बिल असतील, वेगवेगळ्या विषयावर त्यांनी दिलेली भाषणं एवढी अभ्यासपूर्ण होती की नारायण राणे एवढा अभ्यास करू शकतात याच्यावर कोणाचा विश्वासच नव्हता. नारायण राणे साहेबांची ती भाषणं पाहिल्यावर सत्तारूढ पक्षात चर्चा होती, अरे काय राणे एवढं चांगलं बोलले. म्हणजे जे मेरिटमध्ये फर्स्ट क्लासमध्ये पास होतात ते मेरिटमध्ये आले तर आश्चर्य नाही आहे, पण जे मेरिटमध्ये येणार नाही कदाचित पास होतील इथपर्यंत विश्वासानं जेव्हा ते मेरिटमध्ये तो विद्यार्थी येतो तसं राणे साहेबांचा तो चमत्कार होता. त्या काळात मी विरोधी पक्षाचा मी पण नेता होतो. आम्ही नियमाचा अभ्यास करून अधिवेशन डबल घ्यायला लावलं सुशील कुमार शिंदे. अजितदादा आणि जयंत पाटील पडद्यातून बघायचे, हे आहे का, ते यायचे नाही सभागृहात, कारण तुटून पडायचो. पण त्यामध्ये मी आणि राणे साहेब नेहमी रोज अधिवेशन संपलं की आम्ही आज बसायचो. येणाऱ्या अधिवेशनात पुढच्या वेळी काय करायचं, कोणत्या प्रकारचे आपल्याला मुद्दे उचलायचे आहेत, कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या बिलावर काय भूमिका घ्यायची आहे, याची सगळी तयारी त्यांची राहायची. मी मुंडे साहेब, राणे साहेब त्यांच्या चेंबरमध्ये बसायचो. पाटील नावाचे त्यांचे सेक्रेटरी होते त्यावेळी, ते अतिशय हुशार होते आणि त्यावेळी फटाफट आकडेवारी, माहिती सगळी मिळून द्यायची. एक अतिशय आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचा मला वाटतं महाराष्ट्रातच नाही पण देशाच्या लोकतांत्रिक आणि लोकशाहीच्या इतिहासातला एक प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची नोंद होईल. इतकं उत्तम काम त्यांनी त्यावेळी केलं. उत्तम मंत्री म्हणून तर काम केलंच, पण उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं.
एक व्यक्ती म्हणून त्यांचं मन खूप मोठं होतं, संवेदनशील आणि भावना प्रधान होते. ज्यावेळी त्यांना पक्ष सोडायची वेळ आली त्यावेळी मी रोज सकाळी त्यांच्या घरी जायचो आणि म्हणून साहेब हा निर्णय करू नका. ते मला सांगायचे, अरे मला करू नको, मला पटतं रे, पण तुझी परिस्थिती काय आहे. या सगळ्या काळामध्ये मी त्यांच्या अतिशय जवळ होतो. मी पण त्यांना परखडपणे स्पष्टपणे सांगायचो, साहेब हे करू नका. पण शेवटी दुर्भाग्य असं आहे की राणे साहेबांना आम्ही गमावलं. सुनीलनी इतिहास सांगितला, राणे साहेबांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये गेले. परंतु शेवटी चांगलं झालं की पुन्हा आमच्याबरोबर आले. म्हणजे जिथे पाणी जिथून निघतं तिथून पुन्हा वळल्यावरून पुन्हा ओरिजिनल ठिकाणी पोहोचतं. कारण हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाचं हित, महाराष्ट्राचं भविष्य, कोकणाचा विकास, कोकणामधल्या तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळण्याकरता आंबा असेल, आंबाबागा असेल, काजू असेल, औद्योगिक विकास, या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय कठोरतेने त्यांनी काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मला अतिशय आनंद आहे की त्यांचे माझे संबंध खूपच जवळचे पारिवारिक संबंध राहिले. मला लोकसभेच्या स्पीकरने सांगितलं की म्हणे तुम्ही या लोकसभेच्या इतिहासातली अशी एकमेव नेते आहात की माझ्या खात्यावर एकदा चर्चा झाली आणि 87 खासदार बोलले. त्याच्यात सोनिया गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले सगळ्या पक्षाचे बोलले आणि त्या प्रत्येकाने मला धन्यवाद दिले आणि अभिनंदन केलं. म्हणे तुम्हाला कसं जमलं? म्हटलं मलाही कळलं नाही कसं जमलं. तसंच राणे साहेबांचं महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये निरनिराळ्या पक्षाचे लोक, आमदार, मंत्री अतिशय विश्वासाने त्यांच्याकडे यायचे आणि एखादी गोष्ट जर आपली चुकत असेल तर ते म्हणे ठीक आहे, मी तुला मदत करेन, आम्ही ते करणार नाही. पण एखादी गोष्ट योग्य असेल तर परखडपणे सांगायची की हे जनतेचं हित आहे आणि हे मी मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या 74 वर्षाचा इतिहास म्हणजे कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकलेला मुलगा हा जेव्हा 12वीच्या परीक्षेत मेरिट फर्स्ट येतो तेव्हा त्याचं कौतुक जास्त आहे. ज्या शाळेमध्ये सगळे फर्स्ट क्लासचे मुलं आहेत त्यातून मेरिट येतो ते चांगलंच आहे. पण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत असताना इतक्या कठीण परिस्थितीमधून, प्रतिकूल परिस्थितीवरून, सगळ्या संकटावर मात करत आज त्यांनी हे यश मिळवलं, याचा अतिशय आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. आमच्या भाषणानंतर लगेच कार्यक्रम पण आहे, त्यामुळे जास्त वेळ बोलणं काही ठीक नाही, बरंच काही बोलण्यासारखं आहे. पण मी एवढंच म्हणतो की साहेब सुनील गावस्करच्या जीवनामध्ये एक त्यांना रिटायर झालं तेव्हा त्यांनी कलकत्त्याच्या टेस्टमध्ये 96 रन काढली होती आणि त्यावेळी त्यांना विचारलं होतं, त्यांनी आपलं रिटायरमेंट घोषित केलं तेव्हा त्यांनी सांगितलं, लोकांनी विचारलं पत्रकारांनी की तुमचा फॉर्म चांगला आहे, तुम्ही अजून वर्ल्ड रेकॉर्ड करू शकता, तुम्ही रिटायर का होता? त्यांनी असं म्हटलं की लोक जेव्हा म्हणतात की तुम्ही रिटायर्ड का होता तेव्हा रिटायर्ड होण्यामध्ये मजा आहे. लोक जेव्हा विचारतात तुम्ही केव्हा रिटायर्ड होणार आहे तेव्हा त्याच्यात मजा नाही आहे. पण साहेब तुमच्या बाबतीमध्ये आजही आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुमच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्रालाही गरज आहे, देशालाही गरज आहे. आणि त्यामुळे केवळ संसदीय लोकशाहीमध्ये आमदार खासदार म्हणून थोडे काम करता येतं, पण आपला अनुभव, आपलं कार्य, आपलं कर्तृत्व, आपली विकासाची दृष्टी, एक ह्युमन बिईंग म्हणून आपला स्वभाव, एक कठोर संघर्षशील स्वभाव, त्याबरोबरही ह्युमन रिलेशनशिप, मानवीय संबंध जपणारं एक सुसंस्कृत, अतिशय चांगल्या प्रकारचा संवेदनशील व्यक्तित्व हा तरुण पिढीकरता आदर्श आहे. परमेश्वर कृपेने आपली प्रकृती चांगली आहे. आपल्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. आपल्याला आज 75 वर्ष आपण आज आपलं पदार्पण केलेलं आहे. पण मला विश्वास आहे की आपली प्रकृती उत्तम आहे. एवढे नियमाचे काटेकोर आहात आपण. मला अनेक वेळा जाता येईल त्यावेळी माझं वजन आता साहेब 47 किलो वजन कमी झालं. मी जेव्हा तुमच्याबरोबर काम केल्यावर 135 किलो होतो. मला म्हणे अरे कशाला खातो एवढं. म्हणजे दरवेळेला सगळ्या बाबतीमध्ये योग्य मार्गदर्शन देणार. माझा पाय तुटला, ऍक्सिडेंट झाला, स्वतः नागपूरला आले
आणि मला न सांगता लगेच डॉक्टर संजयजींना पुण्यात फोन केला, त्यांना नागपूरला जा आणि नितीनचा पाय तुटलेला आहे, काळजी घ्या, त्याचं ऑपरेशन करायचं, काय करते बघा. एखाद्या लहान भावासारखं त्यांनी आमच्यावर प्रेम केलं, त्यांचं ऋण कधी विसरू शकत नाही. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहे. आणि असंच त्यांचं पुढलं 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील, एवढ्याच आनंदाने आपण त्यांचा सत्कार करू असा मला विश्वास आहे. परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं, निरोगी जीवन द्यावं आणि त्यांच्या या संघर्षशील जीवनामध्ये सौ वहिनींनी कसं सहकार्य केलं ते मी घरातला माणूस म्हणून अनेक संकटाच्या वेळी जवळून बघितलं आहे. त्या सर्व प्रसंगात त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि एक आदर्श संसार देखील त्यांनी सांभाळला. मी राणेसाहेबांना, वहिनींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. असाच सुखी संसार असाच पुढे जात राहील आणि साहेबांना दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आदरणीय नितीनजी साहेब. नितीनजी साहेब यांच्या समवेत आदर का महत्वाचा आहे आणि आदर का येतो हे त्यांची वाणी आणि अमोघ वक्तृत्व ऐकल्यानंतर आपल्याला प्रचिती येते. मी मगाशी म्हटलं की त्यांच्यासोबत ब्रँड येतो. एक आकडेवारी मुद्दाम सांगतो की 2014 पर्यंत रस्त्यांचं जाळं होतं ते 91,000 किलोमीटर होतं. जेव्हा गडकरी साहेबांनी तो पदभार स्वीकारला, आजपर्यंत 2026 पर्यंत 1,46,527 एवढं आपल्या रस्त्यांचं जाळं झालेलं आहे आणि हे केवळ गडकरी साहेबांमुळे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. आणि मी यानंतर हॅलो, मी बोलायला विसरलो, पण आज राणे साहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणे साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणेसाहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने येऊन निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो, साहेबांचा सतत आग्रह, सतत फोन मला राहायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. हा विश्वास तुम्ही दिलात आणि या निमित्तानं हे वातावरण सुद्धा आनंदानं तेजाळलं. क्रिकेटची उपमा देऊन तुम्ही या ठिकाणी रूपकातून राणेसाहेबांचं व्यक्तिमत्व उलगडलं. क्रिकेट असू दे किंवा जीवनाचा संघर्ष, मैदानामध्ये टिकून राहणं महत्वाचं असतं हे या निमित्ताने ही आपल्याला तुमच्या वाणीतून प्रचिती आली. यानंतर ज्यांच्या मनोगताची आपण वाट बघतो आहोत ते आपल्या महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. महाराष्ट्राला एका विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वेगवान निर्णय घेणारे, प्रशासनाची पकड असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आजचे सत्कार मूर्ती, आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्रातील एक अतिशय उमद आणि दिलदार नेतृत्व, आपल्या सर्वांचे दादा माननीय नारायणरावजी राणेसाहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, आशिष शेलारजी, राणेसाहेबांना भक्कम साथ देणाऱ्या आमच्या नीलमवहिनी, मंत्री उदय सामंतजी, नितेश राणेजी, निलेश राणेजी, सुनील तटकरेजी, रवी चव्हाणजी, प्रसाद लाडजी, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी, प्रभाकर सावंतजी, दत्ता सामंतजी,
मनीष दळवीजी, प्रमोद कामतजी, अतुल काळसेकरजी, प्रमोद जठारजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, राणेसाहेबांवर मनापासून प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे राणेसाहेबांच्या बद्दल विविध वक्त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण मला हे सौभाग्य लाभलं की अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी त्यांच्यासोबत काम करू शकलो आणि विधानसभेची कारकीर्द जी सुरू केली ती त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सुरू केली. त्यावेळी आमच्या भाजपचे नेते गोपीनाथरावजी मुंडे होते आणि सभागृहामध्ये आमच्या सर्वांचे महायुतीचे नेते माननीय नारायणराव राणे होते. आणि आता जे काही या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं ते माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा आणि माझ्या कानांनी ऐकण्याचा अनुभव मला हा घेता आला. मला त्याचा अतिशय आनंद आहे. मला आठवतं की सभागृहामध्ये मी पहिलंच भाषण केलं, 7 मिनिटाची संधी मिळाली, नीट तयारी केली होती, त्यामुळे 7 मिनिटात मांडता आला तेवढा विषय मांडला. पण ते पहिलंच भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी माझ्याकडे आली, त्याच्यात एवढंच लिहिलं होतं, छान बोललास, आणि खाली सही होती नारायण राणे. आणि राणे साहेबांचा ऋणानुबंध हा त्या दिवसापासून जो सुरू झाला तो आज तागायत सातत्याने तो कायम आहे. खरं म्हणजे विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची जी कारकीर्द होती ती आत्ताच नितीनजींनी सांगितली. मुख्यमंत्री म्हणून मला बाहेरून पाहायला मिळालं, मंत्री म्हणून बाहेरून पाहायला मिळालं, कारण त्यावेळेस मी महापौर होतो. मी काही सभागृहात नव्हतो. 99ला मी सभागृहात आलो, ते विरोधी पक्ष नेते झाले. पण मी असं म्हणेन की माननीय राणेसाहेब, माननीय मुंडे साहेब यांच्यासोबत सभागृहात काम करायला मिळणं यापेक्षा मोठी पर्वणीच दुसरी नव्हती. कदाचित माझ्या संपूर्ण संसदीय जे काही यश मला मिळालं त्या यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर राणेसाहेबांसारख्या माझ्या नेत्यांना द्यावं लागेल की ज्यांनी त्यावेळी मार्गदर्शनही केलं आणि प्रोत्साहनही दिलं. विशेषतः त्यांची आणि माझी आवड एक होती आणि ती म्हणजे अर्थसंकल्प. अर्थसंकल्पावर राणेसाहेब ज्यावेळी भाषण करायचे, कुठला तरी अर्थतज्ञ हा त्या ठिकाणी बोलतोय असा भास व्हायचा आणि अक्षरशः आकड्यांची चिरफाड करत ज्यावेळी राणेसाहेब आपलं पूर्ण भाषण करायचे संपूर्ण सभागृह स्तब्ध असायचं आणि अर्थमंत्री चिंतेत असायचे की आता राणेसाहेबांना उत्तर काय द्यायचं. आणि कधीच त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला परिपूर्ण उत्तर मिळू शकलं नाही, कारण अर्थशास्त्रातला एक एक नियम ते शोधायचे, त्यातनं कसा अर्थसंकल्प हा त्या नियमाच्या विपरीत आहे आणि राज्याचं कसं काय संकट आहे अशा पद्धतीनं हे सगळं मांडण्याचं काम ते करायचे. मला आजही आठवतं, युतीचं सरकार गेलं, महाविकास आघाडीचं किंवा तेव्हाचं सरकार आलं आणि ते सरकार आल्यानंतर युतीच्या सरकारने कशा पद्धतीनं या ठिकाणी कर्ज वाढवलं असा एक व्हाईट पेपर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हे माहित नव्हतं की समोर राणेसाहेब आहे. त्यांनी व्हाईट पेपर मांडला. एक तर राणेसाहेबांकडे एक वेगळं सीआयडी खातं होतं, त्यांचं स्वतःचं होतं ते. त्यामुळे सरकारचा कुठलाही कागद तयार झाला तो मंत्र्याकडे पोचायच्या आधी राणेसाहेबांकडे पोचायचा. त्यामुळे हा जो व्हाईट पेपर आहे हा छापायच्या आधी राणेसाहेबांकडे होता. त्याचं उत्तर तयार होऊन
तिकडे व्हाईट पेपर मांडल्याबरोबर व्हाईट पेपर किती बोगस आहे आणि ही खरी आकडेवारी आहे आणि ही कशी बरोबर आहे याचा एक भगवी पत्रिका ही त्या क्षणी राणेसाहेबांनी मांडली आणि त्या सरकारची पूर्ण हवा काढण्याचं काम हे राणेसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं मी बघितलं. त्यामुळे खरं तर या सभागृहामध्ये बजेटवर कसं बोललं पाहिजे हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला स्वतःला त्यात खूप इंटरेस्ट असल्यामुळे मी 2002 साली बजेट कसं वाचावं असं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकाचं विमोचन कोणाच्या हाताने करायचं. राणेसाहेबांपेक्षा मोठं कोण आहे, राणेसाहेबांपेक्षा यातली अथॉरिटी कोण. मी राणेसाहेबांकडे गेलो, म्हटलं दादा माझं असं असं पुस्तक आहे, आपल्याला याचं विमोचन करायचं आहे. मला म्हणाले अरे मुख्यमंत्र्याला बोलो. म्हटलं तुमच्या हाताने करायचं आहे. म्हणाले नाही मुख्यमंत्र्यांच्या हाताने कर. म्हटलं माझा काही मुख्यमंत्री विलासरावजी होते पण माझा काही फार मी नवीन होतो, माझा काही फार संबंध नाही आहे. म्हणाले मी त्यांना सांगतो हे याचं एवढं चांगलं पुस्तक तू लिहिलेलं आहे, मी तर राहीनच पण हे पुस्तकाचं विमोचन हे विलासरावजींच्या हस्ते झालं पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी विलासरावजींच्या हस्ते त्याचं जे काही विमोचन आहे ते झालं. मला आजही आठवतं की 2004 साली 3 साली ज्यावेळी डिसेंबरच्या महिन्यामध्ये उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार द्यायचा जी समिती बनली होती त्या समितीने राणेसाहेबांची चर्चा केली. राणेसाहेब होते, मुंडेसाहेब होते, माझी पहिली टर्म होती. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी परफॉर्मन्सवर आधारित उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार द्यायचा असेल तर तो तुम्ही देवेंद्रला द्या आणि त्यांच्या शिफारसीने किंवा त्यांच्या पुढाकाराने मला त्या काळामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार पहिल्याच टर्ममध्ये त्या ठिकाणी मिळाला. खरं म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं राणेसाहेब ज्यावेळी एकेका विषयावर बोलायचे मला असं वाटतं की वाभाडे काढणं या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो अर्थ म्हणजे त्यांचं भाषण असायचं आणि कुठल्याही मंत्र्यांनी फाईल सही केली की त्याच्यातली नोट राणेसाहेबांकडे असायची आणि मग त्याच्यामध्ये जर काही गैरव्यवहार असेल, भ्रष्टाचार असेल तर मात्र राणेसाहेब असं झोडपून काढायचे की त्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा दरारा हा विधानसभेमध्ये आम्ही बघितला. मगाशी जसं तटकरे साहेबांनी सांगितलं आम्ही सगळे त्यांचे सैनिक होतो आणि मला असं वाटतं की 99 ते 2004 हा महाराष्ट्र विधानसभेतला जो विरोधी पक्ष आहे हा त्याच्या आधीच्या इतिहासात झाला नाही आणि त्याच्या नंतरच्या इतिहासात झाला नाही. अशा प्रकारचा विरोधी पक्ष आमचा होता. आमचे नेते राणेसाहेब होते आणि आम्ही सगळे शिवसेना भाजपचे लोक आणि विशेषतः आम्ही सगळे तरुण आमदार असे तुटून पडायचो की त्या ठिकाणी सरकारला पळताभुई थोडी व्हायची. मी खरंच सांगतो आम्ही विरोधी पक्षात होतो पण कधी विरोधी पक्षात असं वाटलं नाही कारण राणेसाहेबांचा दरारा असा असायचा की त्यामुळे आपणच सत्ता पक्षात आहोत असा भास आम्हाला व्हायचा. आम्हाला थांबवण्याची हिंमतच कोणामध्ये नव्हती कारण आमचे नेते राणेसाहेब होते आणि म्हणून हे जे काही त्यांचं जे कार्य होतं त्यातनं इतक्या गोष्टी या शिकायला मिळाल्या. पलीकडच्या काळामध्ये खरं आहे की ते समोर गेले पण मंत्री म्हणून नाही. म्हणजे मला हे आठवतं की आता उल्लेख खरं म्हणजे करावा करू नये पण ज्यावेळेस भुजबळ साहेब गेले आणि भुजबळ साहेब गेल्यानंतर समोर गेल्यानंतर 99 ते 2004 मला आठवतं की इतका त्रास आमच्या बाकावरचे लोक भुजबळ साहेबांना द्यायचे. खूप भुजबळ साहेब हे पुरून उरायचे पण राणेसाहेब गेल्यानंतर मात्र कोणीही कधी त्यांना त्रास दिला नाही, कधी त्यांचा विरोध केला नाही. कारण तिथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती होतं की राणेसाहेब जे तिकडे गेले आहेत ते मनाने गेले नव्हते. जो प्रसंग त्यांच्यावर आला त्याचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्यावेळी आम्ही सगळं प्लॅन करून आणि सभागृहामध्ये सरकारच्या मागण्या म्हणजे बजेट हे वोटिंगमध्ये पाडायचं असं ठरवून पूर्ण प्लॅन तयार करायचो
आणि प्लॅन एक्झिक्यूट होणार. राणे साहेब त्या सरकारचे एक 10, 12, 15 कारण फारच कमी डिफरन्स होता, 15-20 आमदार गायब करायचे, त्यामुळे आमची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त असायची. आणि अशा वेळी अचानक कोणाचा आदेश यायचा मला माहिती नाही, पण 8-10 लोक निघून जायचे आणि राणे साहेबांनी केलेला प्लॅन हा त्या ठिकाणी दुर्दैवाने तो आम्हाला परत घ्यावा लागायचा. ते जे काही शल्य त्यांचं असायचं ते अतिशय जवळून मी बघितलेलं आहे. मी लहान होतो त्याच्यामुळे राणेसाहेब असतील, मुंडेसाहेब असतील, सगळी कामं मला सांगायचे. त्यामुळे आमचं सभागृहात काम संपलं की राणेसाहेबांच्या चेंबरला आम्ही जाऊन बसायचो. त्या सगळ्या गोष्टी खूप जवळून पाहायची संधी मला मिळाली. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळेस राणेसाहेब गेल्यानंतर आणि मला हेही आठवतं की विशेषतः एक असा काळ तो बघितला की काही लोक विरोधी पक्षात होते पण ते राणेसाहेबांसोबत होते. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती ही सभागृहामध्ये आम्हाला पाहायला मिळायची. पण हे सगळं राणेसाहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि प्रेमाने कमावलेलं होतं. राणेसाहेब हा व्यक्ती अतिशय दिलदार व्यक्ती आहे. त्यांनी कधीच मोजमाप ठेवलं नाही, पण जर कोणी मोजमाप केलं, हजारो लोक असे असतील की ज्यांचं जीवन बदलण्याचं काम हे राणेसाहेबांनी केलं. शेकडो लोक असे असतील की ज्यांना मुंबईमध्ये कधी जन्मात घर घेता आलं नसतं, पण त्यांना घर देणारे राणेसाहेब होते. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे गरिबांना घर देण्याचे संदर्भात त्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जेव्हा अधिकार होता त्या अधिकाराचा वापर हा गरिबांकरता करणारे हे राणेसाहेब होते. आणि म्हणूनच राणेसाहेब कुठेही असले तरी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे अशा प्रकारचे लोक उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरं म्हणजे तो काळ असा होता की ज्या काळामध्ये राणेसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक सर्वमान्य नेतृत्व म्हणून आपली पकड बसवली होती. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वैयक्तिक नारायणराव राणेसाहेबांना मानणारे असा एक फार मोठा वर्ग हा त्यांनी तयार केला होता. त्यामुळे तीच खऱ्या अर्थानं पुढची त्यांच्या राजकारणाची जी शिदोरी आहे ती शिदोरी आपल्याला ती पाहायला मिळते. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत शिस्त असली पाहिजे हा त्यांचा आग्रह. सभागृहामध्ये पूर्ण वेळ बसलं पाहिजे हा त्यांचा आग्रह. चर्चांमध्ये भाग घेतला पाहिजे हा त्यांचा आग्रह. आणि कुठलंही काम करायचं तर ते गुणवत्तेनंच करायचं. गुणवत्तेमध्ये राणेसाहेब कधी तसूभरी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्यांनी उभे केलेले प्रकल्प असतील, ती मेडिकल कॉलेज असू द्या किंवा गोशाळा असू द्या, कुठलाही प्रकल्प तुम्ही बघा, गुणवत्तेच्या अत्युच्च पातळीवर त्या ठिकाणी काम करायचं ही त्यांची नेहमीच त्या ठिकाणी परिपाठी राहिली आहे. आणि म्हणूनच जर कुठे, जसं नितीनजीने सांगितलं, कुठेही गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज होत असेल तर बेधडक सांगणारे राणेसाहेब आहेत. मला असं वाटतं की राणेसाहेब कधी पोटात ठेवू शकले नाही. त्यांच्या भावना ज्या असतील त्या तोंडावर सांगण्याचं काम ते करतात, कुणाला आवडो की न आवडो. पण कसं पु ल देशपांडेंनी म्हटलंय, कोकणातला माणूस कसा असतो तर कोकणातला माणूस हा इथल्या फणसासारखा असतो. वर जरी काटे दिसले, जरडता दिसली तरी आतमध्ये गोडवा असतो. हे जे वाक्य पुलंनी लिहिलं त्यावेळेस कदाचित पुलंच्या समोर नारायणराव राणेच असतील असं मला वाटतं. असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि माझा तर त्यांचा संबंध असा आहे की ते देवेंद्र म्हणून मला कधी रागवू शकतात. कधी कधी म्हणतात, अरे मी तुम्हाला देवेंद्र म्हणतो. मी म्हटलं, राणेसाहेब तुमचा अधिकारच आहे. जेवढा तुमचा अधिकार निलेश आणि नितेशवर आहे तेवढाच अधिकार माझ्यावर देखील आहे. आणि माझ्या सगळ्या या राजकीय वाटचालीमध्ये नेहमी एका नेत्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राणेसाहेबांना मी बघितलं. आजही एखादी गोष्ट आवडली नाही, मला वेळ घेतात, घरी येऊन सांगतात, रागवतात, हे चुकलं म्हणून सांगतात.
पण त्यांचं प्रेम मात्र कधी कमी होत नाही. मला ते नेहमी असं म्हणतात, राणेसाहेब जेव्हा जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मला म्हणतात, बघा मला एखाद्याचा राग आला ना तर मी त्या ठिकाणी बेमुरुवत असतो, मी काही त्याला सोडत नाही. पण तुमच्या समोर आल्यानंतर माझा राग निघून जातो. तुम्ही काय करता मला माहिती नाही, पण माझा राग निघून जातो. अशा पद्धतीनं मला खरं म्हणजे अतिशय प्रेम हे राणेसाहेबांनी या ठिकाणी दिलं. आणि राणेसाहेबांचा खरं म्हणजे मी असं म्हणेन, या सगळ्या यशामध्ये, या वाटचालीमध्ये खऱ्या अर्थानं नीलम बहिणी ज्या आहेत, हे जे लेडी लक आहे हे अत्यंत महत्वाचं असं माझं मत आहे. अतिशय शांतपणे वहिनी या सगळ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या. आणि आज ही देखील आनंदाची गोष्ट आहे की नितेशजी असतील किंवा निलेशजी असतील, या दोघांनी राणेसाहेबांचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी चालवलेला आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे ज्या प्रकारचं बाळकडू हे त्यांना मिळालं त्यातून भविष्यकाळ या दोन्ही तरुण नेत्यांचा अतिशय उज्ज्वल आहे हे आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो. राणेसाहेबांच्या जीवनामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वेगळं स्थान आहे. ते जरी त्या काळात पक्ष सोडून गेले, पण आजही बाळासाहेबांचं नाव घेतलं तर राणेसाहेब इतकं भरभरून बोलतात, इतक्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. त्यातली प्रत्येक आठवण ही अतिशय आपल्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये तो जो काही आशीर्वाद श्रद्धेय बाळासाहेबांचा मिळाला तो ते कधीच विसरले नाहीत. आणि सदैव त्यांची आठवण ठेवत त्याच मार्गानं चालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणूनच नितीनजी जे म्हणाले की ते कुठेही असले तरी हिंदुत्वाचा मार्ग सोडला नाही, कुठेही असले तरी मराठी माणसाचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आणि विशेषतः कोकणाच्या बद्दल त्यांचं प्रेम हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोकणाच्या विकासाच्या संदर्भात खऱ्या अर्थानं जर या विकासाला दिशा देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते राणेसाहेबांनी त्या ठिकाणी केलं. आणि आजही कधीही जर आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला लागलो तर त्यांचा पहिला विषय तोच असतो, कोकणाचा जीडीपी कसा वाढवायचा, कोकणाचं पर कॅपिटा इन्कम कसं वाढवायचं, कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी कशा वाढवायच्या. मला असं वाटतं की राणेसाहेब तसे तर महाराष्ट्राचे नेते आहेत, देशाचे नेते, देशाचे मंत्री म्हणून काम करायला त्यांना संधी मिळाली, पण त्यांच्या हृदयामध्ये मात्र सातत्याने कोकण हा आपल्याला त्या ठिकाणी जिवंत दिसतो, स्पंदित दिसतो. आणि मला असं वाटतं की हे जे नेतृत्व आहे महाराष्ट्राचं, आज जरी ते 75व्या वर्षात पदार्पण करत असले तरी आपल्याला कल्पना आहे की खरं म्हणजे राजकारणातली कारकीर्द ही तशी ज्याला प्रगल्भता म्हणते ती 60व्या वर्षी चालू होते. त्यामुळे 75 हे काय वय नाही. उलट मला असं वाटतं की आता हा एक पडाव आहे आणि यानंतर राणेसाहेब अजून खूप नेतृत्व तुम्हाला करायचं आहे, आम्हाला खूप मार्गदर्शन करायचं आहे. आणि जसं नितीनजीने सांगितलं, आम्ही सगळे याच मैदानावर तुमची 100वी साजरी करण्याकरता येऊ हा विश्वास आणि ईश्वराला मी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या अमोघ वाणीने या ठिकाणी आपल्याला संबोधन केलंच, पण त्या ठिकाणी नारायणराव राणेसाहेबांचा खूप सुंदर व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला आणि या निमित्तानं त्यांनी संबोधन केलं. या ठिकाणी आले त्याबद्दल कणकवली आणि सिंधुदुर्गच्या भूमीत या आपलं स्वागत आहे. यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाच्या केक कटिंगकडे जाऊया. नारायणराव राणेसाहेबांचा अमृत क्षण हा अमृत महोत्सवी वर्षात राणेसाहेबांनी पदार्पण केलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण सिंधुदुर्गवासियांसाठी, कोकणवासियांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. राणेसाहेबांचं नेतृत्व, बुलंद आक्रमकता आणि त्याचबरोबर संवेदनशील हळवमन याचा सगळ्यात
संगम आहे तो सगळ्याच लोकप्रतिनिधींनी, लोकनेते आणि आता या ठिकाणी दस्तूरखुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी त्यांचा आलेख आहे तो आपल्यासमोर मांडला. हृदयपूर्वक प्रेमभावना म्हणजे काय असते आणि राणेसाहेबांचं व्यक्तिमत्व किती उजळलेलं आहे याची प्रचिती या निमित्ताने आपल्याला येते. हा अमृत क्षण आपण समृद्ध करतो आहोत केक कटिंगच्या कार्यक्रमानिमित्त. आणि मगाशी ज्यांचा उल्लेख झाला त्या आदरणीय सौ नीलमताई या त्यांच्या बाजूला उभ्या आहेत. त्यांच्या बाजूला जशा उभ्या आहेत तशा त्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एकूणच प्रवासामध्ये खंबीरपणे उभ्या राहिला याचा उल्लेख आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला. आणि संगीताच्या वातावरणामध्ये तुमच्या टाळ्यांच्या जल्लोषामध्ये, ढोल ताशांच्या गजरामध्ये राणे साहेबांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. तुमच्या स्वप्नाला पूर्णता मिळो, शरीराला आरोग्य मिळो, मनाला समाधान मिळो, स्वजनांना प्रेम मिळो आणि राणेसाहेब तुम्ही खूप मोठे व्हा, आकाशानं सुद्धा मान उंचावून पाहू एवढे मोठे व्हा. मी विनंती करतो सर्व व्यासपीठाने स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये जे आजचे मुकुटमणी आहेत ते नारायणराव राणे साहेब आपल्याला संबोधन करणार आहेत. या सत्काराला उत्तर देणार आहेत. आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये, ढोल ताशांच्या गजरामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि दिव्यांच्या रोषणाईमध्ये मी आजच्या कार्यक्रमाचे मुकुटमणी, दस्तूरखुद्द आजच्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने नायक, अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करणारे, कोकणला डिजिटल स्वप्न दाखवणारे आणि कोकणच्या पायवाटेचा हमरस्ता करणारे नारायणराव राणे साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करत आहेत. टाळ्यांचा गजर करूया. यानंतर मनोगत करत आहेत, शुभेच्छा देत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी संबोधित करत आहेत नारायणराव राणे साहेब. मी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे आणि त्या निमित्ताने हा माझ्या दोन्ही चिरंजीवांनी, कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप मी मागे 1.5-2 तासात अनुभवत असताना मी ज्यांनी भाषणं केली त्या मंचावर त्या सर्वांनी माझ्याबद्दल जे काय कौतुकाचे शब्द उच्चारले, माझ्या प्रेमापोटी त्यांनी माझं कौतुकही केलं. त्यातील प्रमुख म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आहेत पण मी याला नेहमीच माझ्या केंद्रीय मंत्री म्हणण्यापेक्षा माझे मित्र म्हणून मी ज्यांना उच्चारतो ते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री, सन्माननीय आशिषजी शेलार, सन्माननीय निलेश राणे, उदय सामंत, निकेश राणे, सुनील तटकरे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रसाद लाड, सन्माननीय दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, सन्माननीय प्रभाकर सावंत, सन्माननीय दत्ता सामंत, मला वाटतं एक नाव राहिलंय याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब, मनीष दळवी आणि या मंचावर बसलेले सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले महाराष्ट्रातील, कोकणातील सर्व मान्यवर, बंधू भगिनींनो आणि मित्र, आयुष्यात बरीच भाषणं केली, बऱ्याच प्रश्नाला उत्तरे दिली. सभागृह या देशातील बहुतांशी सभागृहात मी भाषणं केलेली आहेत, कामकाज केलेलं आहे.
पण आजचा जो दिवस आहे हा फार माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा या दृष्टीने आहे, अनेक सभागृहातील भाषण आणि माझ्यावर आरोपपणा किंवा केलेले भाषणाला प्रत्युत्तर देण्याचं काम मी त्यावेळी केलं. पण आजचा प्रसंग असा आहे की या सर्व माझ्या नेत्यांनी सहकार्याने जी भाषणं केली, माझ्याबद्दल कौतुकही केलं, मी केलं कार्याचा गौरवही केला. हे ऐकल्यानंतर मला स्वतःलाच वाटतंय मी या सर्वांच्या भाषणाला आज उत्तर देऊ शकत नाही, अशी माझी परिस्थिती झाली. मी नेहमी दोन गोष्टी म्हणतो की कोणी काही विचारा, काही बोला, कुठलाही प्रश्न विचारा, मी समर्थ उत्तर देईल. ही माझी घमेंड आज जिरली असं वाटतं. जसं मी म्हणतो मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही, तसं मी निरुत्तर होणार नाही, ही पण माझी घमेंड आज जिरली असा शब्द प्रयोग करेन. मी अनेक मंत्री, नेते, केंद्रात राज्यातले नेते यांना जवळ पाहण्याचा क्षण, योग मला आला. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान, अनेक वेळा भेटायचा योग आला. अनेक वेळाला त्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न चर्चाही करण्यात आल्या. अनेक केंद्रीय मंत्री, अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, नेते मोठमोठे सगळ्यांना भेटायचं भाग्य मला मिळालं. सगळ्यांशी संभाषण करण्याचं भाग्य. पण मला आज असा काही सत्कार होईल, मला नितेश राणेने विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो. मला तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही. मग अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान हा कार्यक्रम होणार. तर मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी. त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी होता, त्याला माझा फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलतो. आणि मला माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार. उपस्थित बंधूंनो, भगिनीनो आणि मित्र, मी आयुष्यात राजकारणात येताना कुठला संकल्प करून आलो नाही. शिक्षण घेताना किंवा त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये नोकरी करताना मला असं वाटलं नाही, नोकरी करू नये, आपण व्यवसाय करा. कारण एक वाक्य ऐकलं होतं की नोकरीमध्ये पगार म्हणा, उत्पन्न मर्यादित असतं, पण व्यवसाय केल्यास मर्यादा राहत नाही. नोकरीमध्ये रिटायर झालं तर 70-80 हजार मिळतील, पण व्यवसाय केला लाखो रुपये कमवू शकतो. आणि म्हणून मी तो राजीनामा देऊन मी उभा राहिलो. बांधवांनो, आज माझ्या समोर जे मान्यवर बोलले त्यांचे उपकार मी कुठल्या शब्दांनी व्यक्त करू हा माझ्यासमोर प्रश्न आहे. मी स्वतःहून कधी कोणाचा सभागृहाचा आवाज अपमान केला नाही. सगळ्यांचा मान केला, वयाने लहान असू द्या, वयाने मोठा असू द्या. आज मात्र परिस्थिती
वेगळे वाटते मला. उभं राहण्या अगोदर पत्नी बोलते, काय बोलणार आहात? मला माहित नाही. बांधवानं इथे तरुण माझे मित्र असतील त्यांना एकच सांगेन, आयुष्यात निर्धार निश्चय आणि त्याला मेहनतीची जोड दिली तर सगळं काय शक्य आहे. का अशक्य नाही? मी अनुभवलंय. मला जे मोठं मार्गदर्शन आधार इथपर्यंत जाण्याची शिडी कोणाची मिळाली असेल, माझं दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे. काय माझ्यात पाहिलं मला माहित नाही, पण मी आणि माझा मित्र हनुमान परब लहानपणी साहेबांची मुंबईत कुठेही सभा असली का सभेच्या अगोदर पैसे थोडंफार जमवायचे, 5 रुपये 6 रुपये 7 रुपये, आणि जमा झाले का साहेबांच्या मिटिंगला जायचो आणि मी एक हार घ्यायचो आणि 2 जण मिळून घालायचो. अशा अनेक वर्ष गेली. शेवटी नेत्यांना साहेबांनी विचारलं, ती 2 मुलं येऊन मला हार घालतात, ती कोण आहे? मग त्या नेत्याने सांगितलं, हे चेंबूर मधील आहेत, असं असं त्यांना टोपण नाव आहे, असं असं आहे. त्यावेळी त्यांना एक दिवशी घेऊन या आणि मला घेऊन या. पण त्या दिवसापासून साहेबांचे विचार, साहेबांचा आदेश जे देतील ते पाळत गेलो. असं असं करताना साहेबांचा आवडता सैनिक झालो. साहेबांच्या तोंडून एखादा शब्द निघाला आणि मी पूर्ण केला नाही असं एकही नाही शब्द, एकही. आज मी बीजेपीत आहे. ज्या वेळेला बीजेपीत गेलो ते जाण्या अगोदर माझा आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा एक डायलॉग विमानतळावर झाला 2 मिनिटाचा, 2-3 मिनिटाचा. आम्ही तिथे उभे असताना आम्ही विसरलो की दोन्ही राजकीय पुढारी आहोत, विसरलो. देवेंद्रजी म्हणतात, दादा बस झालं ना. मी काय बस झालं? अहो या ना बीजेपीत, बस झालं आता. मग मी थोडंसं बोललो 2-3, गेला रे घरी बोल चर्चा कर, मी पण एका पक्षाचा नेता आहे, मला विचार करू दे. आणि त्याप्रमाणे विचार करून मी आलो. पण मी लहान असलो आणि मी मोठा असलो, हे नेते लहान असले, तर मी पदाला मान ठेवण्याचं कधी चुकलो नाही. मान, आदर, सन्मान करतच आलो. आजही प्रश्न होता, मला माहिती होते हे सगळे कौतुक करणार, अशा जोगं मी नक्कीच काम केले. मी हार नाही खाल्ली. कुठला प्रश्न, समस्या, अडचणी ज्या पक्षाचा आली तर सगळ्यात पुढे मीच असेल. आजही काही जण पाहतात, पण माझं लक्ष आहे त्यांच्याकडे. मी बातमी वाचतो. आमचे मित्र रायगडचे तटकरे साहेब हे भरभरून बोल. तटकरे साहेबांनी अनमोल आहे काही गोष्टी. तटकरे साहेब त्यांच्या चिरंजीवांना विधान परिषदेसाठी पवार साहेबांनी तिकीट दिले आणि पवार साहेबांनी सांगितलं, बघ तुझ्या मुलाला निवडून आणायचं असेल ना तर जा नारायण राणेशी बोल. तसे आले. म्हणजे साहेब काय करायचं? म्हणलं काय, मी तर तुझ्या पक्षाचा नाही, पण तुम्ही मतं दिली तरच माझा मुलगा निवडून येईल. म्हणलं तुझी काय अपेक्षा आहे? नाही सर, साहेब म्हणे तो निवडून यायला पाहिजे, पहिलीच निवडणूक लढवली. अरे पण मी पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध जातो, त्याचं काय नाही मला माहिती, पण मी बोला होतकर तरुण आहे आणि मी माझ्याजवळ जेवढी मतं होती ती म्हणजे घातली आणि निवडून आली.
आजही सुनील तटकरे असो अनेक राजकारणात मी त्यांना मित्र समजतो, ते मला समजतात की नाही माहिती. कोणी मायाशी अनेक पक्षातले लोक नाराज असतात, बरंच काय भाष्य करत नाही, परवा नाही करत. पण बांधवानो, राजकारणात मी जे काय मिळवलं ना ते तुम्ही आता ऐकलं. जे मिळवलं पुष्कळ कष्ट मेहनत सगळं काही केलं, पण त्याहीपेक्षा माझ्याबद्दल जे शब्द माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय नितीनजी गडकरी, तटकरे, चव्हाण साहेब या सर्वांनी जे माझं कौतुक केलं ना, हे माझ्या आयुष्याचा ऍसेट आहे. हेच मी कमावलं असं म्हणतो. आणि माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन, तुम्ही या कमवलेल्या माझ्या हे जे मी ऍसेट मिळालो त्याचा पाठपुरावा करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नाव घेताना दावा चढवतो छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र, आणि मी या महाराष्ट्रातला आहे. गर्व वाटतो, अभिमान वाटतो आपल्याला. मग आपल्याला महाराजांचं नाव करायचं असेल, स्वाभिमान व्यक्त करायचा असेल, तर महाराजांचा इतिहास आत्मसात करून कार्यान्वित करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर मला आज वाटलं यांची भाषणं ऐकताना आणि माननीय देवेंद्र फडणवीस बोलत असताना आता की माझा सेंड ऑफ आहे. माझा सेंड ऑफ आहे. मी राजकारण निवृत्त होतोय काय की जे अशी भाषणं माझ्याजवळ करतायत यानंतर मी काम करू शकेन की नाही हे सांगू शकत नाही असंच वाटत. पण मी माझ्या नेत्यांच्या अपेक्षाच्या बाहेर कधी जात नाही. त्यामुळे त्यांचं ऐकेन, काम करत राहीन. त्यांची अपेक्षा असेल, अपेक्षा मला ज्या दिवशी वाटेल तेव्हा मी एक दिवस पण राहणारा माणूस नाही राजकारणात, पदासाठी जगणारा माणूस नाही. माझ्या आयुष्यात मिळाले पद ही मला दिली गेली आहे, मी मागायला गेलो नाही. मला बोलून देण्यात आली. बाळासाहेबांनी दिलेली पद मला घरी मातोश्रीवर बोलून दिली, आणि म्हणून माझं आयुष्य जगलो. 74 पूर्ण केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, फार भाग्यवान समजतो. आयुष्यात पदे मिळाली सोडा, त्यापेक्षा माणुसकी मिळवली. आणि आज माझ्या नेत्यांच्या तोंडी माझं कौतुक मला ऐकायला मिळालं. याच्यासारखा चांगला दिवस, सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात असू शकत नाही, असंच मला वाटतं. आणि म्हणून राजकारणात यशाची जमा वजाबाकी करण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे देवराज, देशाचे नागरिक आहोत. इथल्या जनतेसाठी आपण काहीतरी करावं, यांना द्यावं, याच हेतूने काम करत राहिल्यास तुम्हाला पण सगळ्यांना यश मिळेल असं मला वाटतं. यश मिळेल. आणि म्हणून आज माझे नेते सगळे बसलेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस, आमचे गडकरी साहेब, चव्हाण साहेब, आमचे वेगवेगळे नेते, खासदार, त्यात नितेश दोघंही आहेत, शेलार साहेब आहेत. या सगळ्यांची भाषण ऐकले मी, आणि मला हेही वाटतं आज माझं भाषण हा सत्कार माझे दोन्ही चिरंजीव दोघं ऐकतायत. त्यामुळे त्यांच्या आजची सभेमधली भाषणं त्यांच्या जीवनातील उत्तम मार्गदर्शन त्याला मिळालं आहे, आणि त्याचं अनुकरण दोघेही करतील आणि तेही यश असं मिळवतील अशी मी अपेक्षा करतो. आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना, नेत्यांना
माझ्यासाठी आजचा वेळ, अमूल्य वेळ तुम्ही दिलात. फार मराठी भाषेतले शब्द, तोलामोलाचे शब्द माझ्यासाठी ते व्यक्त केलेत आणि मला आनंद आयुष्यात जो मिळाला नाही त्यापेक्षा आजच्या या सभेमध्ये माझ्या सत्कार सोहळ्याच्या वेळेला जे तुम्ही बोललात ते मला सगळं आनंदाचे क्षण तुमच्या या भाषणातून, वक्तव्यातून मला मिळाले असे मी समजतो. आणि जास्त वेळ आपला सर्वांचा न घेता नियोजन केलं की आयोजन केलं ते सर्व नेते मंडळी आणि ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, माझं कौतुक केलं आणि मला उरलेल्या आयुष्यात प्रेरणा देण्याचं काम केलं. मी उरलेल्या आयुष्यात जनहित, लोकहिताचं काम याहीपेक्षा कमी वेळात जास्त करू शकेल अशी सर्वांची भाषणं आणि विचार ऐकून मला प्रेरणा मिळाली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचे मंचकावरील आणि या मैदानावरील सर्व मान्यवरांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय राणेसाहेब. नारायणराव राणेसाहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ दे. हे कुशल नेतृत्व आपल्या कोकणातलं आहे आणि आम्हाला राणेसाहेब हे नाव ऐकल्यानंतर अभिमान वाटतो. राणेसाहेब ओतप्रोत आनंदानं भरलेलं हे भाषण, आपलं मनोगत संवादाला, या सत्काराला उत्तर दिलं. यानंतर आभार प्रदर्शनाकडे वळूया आपण. मी नितेशजी राणेसाहेबांना हिंदुत्वाचा हुंकार, नितेशजी राणेसाहेब या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करतात. मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, सन्मान्य खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरेजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सन्मान्य उदय सामंत साहेब, सन्मान्य आशिष शेलारजी, सन्मान्य आमचे प्रवीण दरेकर साहेब, सन्मान्य प्रसाद लाड साहेब, सन्मान्य आमचे दीपक केसरकरजी, सन्मान्य आमचे सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी, आज आपल्या आदरणीय राणेसाहेबांच्या 75व्या वर्षाच्या पदार्पणाच्या दिवशी हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्यासाठी हे सगळे जे प्रमुख मान्यवर इथे आले, राणेसाहेबांना आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. मी राणे कुटुंबाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने सगळ्या जणांचं मनापासून आभार मानतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी जाऊन पत्र दिलं आणि साहेबांना विनंती केली. साहेबांनी कुठलाही विलंब न लावता असलेले सगळे कार्यक्रम रद्द करून नितेश मी नक्की येणार हे सांगून साहेब इथे आले. मी मनापासून आपले साहेब मनापासून धन्यवाद देतो. गडकरी साहेबांना तर फक्त एक फोन केला, आपलं नितेश कधी आहे, नक्की येतो, राणे साहेबांना सांग मी नक्की येणार आहे असं सांगून हे आमचे सगळे प्रमुख मान्यवर साहेबांच्या प्रेमाखातीर जे इथे आले. आपण सगळ्यांच्या वतीने, राणे कुटुंबाच्या वतीने मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय नितेशजी राणेसाहेब. या संपूर्ण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण व्यक्त केलं. हा सोहळा तुमच्या उपस्थितीमुळे आणि एकूणच उत्साहाच्या वातावरणामध्ये रंगला, त्यामुळे तुमचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. जमलेल्या तमाम पत्रकारांचे, वृत्तपत्र मीडिया या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. यानंतर लगेच सोनू निगम लाईव्ह इन कॉन्सर्ट आहे, हा कार्यक्रम सुरू होईल. सोनूजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. व्यासपीठावर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. सोनूजी ज्यांच्या सुमधुर आवाजाची आपण सगळेजण वाट बघतो आहोत, त्या कार्यक्रमाची लगेचच सुरुवात होईल.
सोनूजी निगम यांचं या रंगमंचावर आगमन झालेलं आहे. व्यासपीठाचा हा कार्यक्रम समापित होऊन या ठिकाणी हे व्यासपीठ रंगमंचावर परावर्तित होईल आणि आपण सगळेच जण आस्वाद घेऊया या सुंदर कार्यक्रमाचा. मी नंतर विनंती करतो की हे व्यासपीठ लगेचच आपण रंगमंचामध्ये परावर्तित करावं आणि तमाम रसिकांना विनंती आहे की आपण उठून कुठे जाऊ नका. सोनू निगमजी या ठिकाणी आलेले आहेत आणि नारायणराव राणे साहेबांना ते हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहेत. सोनूजी, तुम्ही या लाईव्ह कॉन्सर्टला आलात आणि राणे साहेबांच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पदार्पणा सोहळ्यासाठी संपूर्ण जगभर तुमचा आवाज आहे तो निनादला आहे आणि आज कणकवलीच्या या सुंदर वातावरणामध्ये नारायणराव राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना शुभेच्छा देत आहात. हा आमच्यासाठी एक अमृत क्षण आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या कणकवलीच्या भूमीमध्ये राणे साहेबांनी स्वागत केलेलं आहे. आणि आता आपण जाऊया रंगमंचावरील पुढील कार्यक्रमासाठी. हा सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी सादर करण्यासाठी मी पुढील नियोजन आणि सूत्र आहेत ती